नमस्कार. शिवजयंती दिवशी बुलढाणा जिल्ह्यात जो प्रकार घडला त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे की जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जातीचं राजकारण करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेत का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही इतिहास बघाल तर त्यांनी कुठलीही गोष्ट जातीवरून ठरवली नाही. त्यांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं आणि ते चालवलं. तीच गोष्ट संभाजी महाराजांच्या काळात पण दिसते. तुम्ही लगेच मला अनाजी पंताचं उदाहरण द्याल. अनाजी पंताला तो ब्राह्मण होता म्हणून मारलं नव्हतं संभाजी महाराजांनी. अनाजी पंताला तो कटात सामील होता म्हणून मारलं होतं. फरक आहे, जातीसाठी नव्हतं मारलं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचं नाव घेऊन जेव्हा लोक जातीचं राजकारण करतात तेव्हा ह्यांना हे खरंच कळलंय का की ते महामानव आमची दैवत खरंच काय होते हा प्रश्न पडतो. आता त्यांच्या ह्या राजकारणाच्या पायात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जे मतभेद फक्त असणं गरजेचं आहे त्या मतभेदांचं रूपांतर आता मनभेदात व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळंच फक्तच आपली जात वेगळी या कारणासाठी एका काळचे अगदी घनिष्ठ जिवलग मित्र आज एकमेकाशी बोलेनासे झालेले आहेत. मग मी मराठा, मी वंजारी, मी धनगर, मी ब्राह्मण, मी SC, मी ST, मी OBC, मी ओपन, या सगळ्यांमुळं कार्यकर्ता पिसला चाललाय. मित्रांनो, ग्राउंड लेवलला तुम्ही जे आहात ॲज अन इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती म्हणून कृपा करून व्यक्तीशी भांडू नका. तुमच्या जातीबद्दल अभिमान असणं ठीक आहे, पण स्वतःच्या जातीबद्दल अभिमान म्हणजे दुसऱ्याच्या जातीला कमी लेखलंच पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. परत एकदा सांगतो, माणसं चुकतात. बुलढाण्यातला जो काय प्रकार झाला त्याच्यानंतर जे व्हिडिओ क्लिप्स पुढे येत आहेत त्यात ते कपडे फाडण्याचा जो प्रकार आहे, मी देवाकडे प्रार्थना करतोय की ती माझ्या नजरेचा भ्रम असावा. कारण एखादी स्त्री आपल्या राजकारणासाठी स्वतःचे कपडे फाडून घेईल याच्यावरती विश्वास ठेवायला माझं मन धजावत नाही आहे. कारण ती आपल्या संस्कृतीची शिकवण नाही आहे. पण त्यातून जे सत्य आहे आणि जे खरंच चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच अपेक्षा करतो. परत एकदा सांगतो, मित्रात मतभेद असू देत, मनभेद होऊन देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.